फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे मुख्यमंत्री होणार. संजय राऊतांचं भाकीत. परवाच दिल्लीला गेलो होतो. फडणवीसांचा टोला. तर देशात देवेंद्र भाऊ, राज्यात एकनाथ भाऊ. बच्चू कडूंचा फॉर्म्युला. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 8 कामगारांचा मृत्यू. एकाचा शोध सुरू. कंत्राटदाराकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉन बाबा फरसांच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा. कोट्यवधींची रोकड, दागिन्यांसह घातक शस्त्रांचं भांडार जप्त. नंदुरबारच्या शहादा समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. तिघांची प्रकृती गंभीर. निकृष्ट अन्नामुळे विषबाधा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. वॉर्डन आणि शिक्षक न आल्यानं रुग्णालयात गोंधळ. ज्ञानोबांच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास. पुण्यातल्या मुक्काम आटोपून पालखी सासवडच्या दिशेनं, तर तुकोबांची पालखी पुण्याहून लोणी काळभोरकडे. व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवासी असलेली बोट उलटली. 15 भारतीयांचा मृत्यू. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या पर्यटकांचा समावेश. भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या 5व्या आणि अखेरच्या T20 सामन्यामध्ये भारताचा पराभव. भारतानं इतिहासात पहिल्यांदाच 3 पेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकलेला नाही. फिफा विश्वचषकात इंग्लंडनं मारली बाजी. नॉर्वेवर 2-1 मात करत मिळवला विजय. ज्यूड बेलिंगहॅमनं या विजयाचा शिल्पकार ठरलाय. नॉर्वेचा आघाडीचा खेळाडू अर्लिंग हालँडची जादू चालू शकली नाही. इंग्लंड आता उपांत्य फेरीत झालाय दाखल.